हॅलो स्टुडंट्स, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, मायसेल्फ मिस्टर प्रशांत देवीदास पवार, डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स. In this session, we continue 11th Science Mathematics part number 2, chapter Differentiation. In previous session, we studied or discussed some points which are derivatives of some standard functions, relation between continuity and differentiability, and third one, examples to prove differentiability of functions. मागच्या लेक्चरमध्ये आपण काही स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्ज पाहिले, त्याचबरोबर कंटिन्युटी अँड डिफरन्शिएबिलिटी याच्यामध्ये काय रिलेशन आहे हा देखील स्टडी केला आहे. आणि त्यानंतर काही फंक्शन्स हे डिफरन्शिएबल असण्यासाठी काय गरजेचं आहे किंवा फंक्शन्स हे डिफरन्शिएबल आहेत की नाहीत हे देखील आपण प्रूव्ह केलेलं आहे. आजच्या लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो आपण काही डेरिव्हेटिव्हवरील एक्झाम्पल सोडवण्यासाठी रूल्सची आवश्यकता आहे. ते रूल्स कोणते आहेत ते आपण स्टडी करूयात. Rules of differentiation. So in that, let us consider if u and v are differentiable functions of x. या ठिकाणी दोन फंक्शन्स आपण कन्सिडर केलेले आहेत, u आणि v, and these two functions are differentiable functions of x. म्हणजे त्या दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा एक्झिस्ट होतो. फंक्शन डिफरन्शिएबल आहे म्हणजे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो. तर जर y इक्वल टू u प्लस व्ही असेल म्हणजे दोन फंक्शन्सची ॲडिशन जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, तर dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx म्हणजे फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असा आपण लिहू शकतो. सेकंड रूल आहे सबट्रॅक्शनसाठी. दोन फंक्शन्सची जर सबट्रॅक्शन दिली असेल या ठिकाणी तर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी फॉर्म्युला काय यूज करू शकतो किंवा रूल यूज करू शकतो, dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx मायनस dv बाय dx म्हणजे दोन फंक्शन्सच्या डेरिव्हेटिव्हचा सबट्रॅक्शन आपण लिहू शकतो. त्याचबरोबर जर y डिफाईन केलेला हा u इंटू व्ही असेल म्हणजे दोन डिफरन्शिएबल फंक्शनचा जर प्रोडक्ट दिला असेल तर तो कसा लिहिता येतो आपल्याला पहा. तो त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, तर dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन u ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे व्हीचा डेरिव्हेटिव्ह dv बाय dx लिहिला, प्लस व्ही ॲज इट इज म्हणजे सेकंड फंक्शन ॲज इट इज आणि फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी लिहिलेला आहे du बाय dx. फोर्थ रूल आहे y इज इक्वल टू u अपॉन व्ही. दोन फंक्शनचा जर डिव्हिजन दिला असेल तर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढू शकतो, जर डिनॉमिनेटर नॉट इक्वल टू 0 असेल then dy by dx is equal to v du by dx minus u dv by dx म्हणजे डिनॉमिनेटरचा फंक्शन पहिल्यांदा घ्यायचा आणि न्यूमरेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटरचा फंक्शन इंटू डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटरचा जो फंक्शन आहे दिलेला त्याचा स्क्वेअर लिहायचे. अशा पद्धतीनं हे चार जे रूल्स आहेत यातले दोन रूल्स आपण प्रूव्ह करूयात आणि दोन रूल्स ॲज इट इज फॉलो करून आपण एक्झाम्पल्स सोडवणार आहोत. ठीक आहे, तर यातला फर्स्ट रूल जो आहे तो पहा, थेरम नंबर 1 म्हटले त्याला. If u and v are the differentiable
फंक्शन्स, हे दोन्ही फंक्शन्स कसे आहेत? डिफरन्शियल्स. डिफरन्शियल फंक्शन्स और डिफरन्शिएबल म्हटलं तरी चालेल या ठिकाणी, ऑफ एक्स अँड वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही, देन dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण हा रूल ज्यावेळेस प्रूव्ह करणार आहोत त्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन जी मागच्या लेक्चरला स्टडी केलेली आहे फर्स्ट लेक्चरमध्ये, ती डेफिनेशन माहीत असणं गरजेचं आहे. ती डेफिनेशनचा वापर करून आपण हे प्रूव्ह करणार आहोत. पहा, यासाठी डेफिनेशनमध्ये आपण एच हा स्मॉल इन्क्रिमेंट घेतला होता. त्या एचच्या अगोदर डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय हे स्मॉल इन्क्रिमेंट्स वाय आणि एक्स मधले घेतले होते. त्याच पद्धतीनं इथे घेणार आहोत आपण. तर लेट डेल्टा यू, डेल्टा व्ही अँड डेल्टा वाय बी दी स्मॉल इन्क्रिमेंट इन यू, व्ही अँड वाय रिस्पेक्टिवली corresponding to the increment delta x in x. पहा, डेल्टा एक्स हा इन्क्रिमेंट जर एक्स मधला असेल तर यू मध्ये इन्क्रिमेंट डेल्टा यू आहे, व्ही मध्ये डेल्टा व्ही इन्क्रिमेंट आहे आणि वाय मध्ये डेल्टा वाय हा इन्क्रिमेंट दिलेला आहे. हा फर्स्ट सेंटेन्स. दोन्ही थेरमसाठी यू प्लस व्ही असेल किंवा यू मायनस व्ही, दोन्हीसाठी तो सेंटेन्स सेम असणार आहे. नेक्स्ट, आता पहा, जर डेल्टा एक्स 0 होत असेल म्हणजे एक्स मधला इन्क्रिमेंट डेल्टा एक्स जर टेन्स टू 0, 0 कडे जात असेल तर डेल्टा यू इट टेन्स टू 0, डेल्टा व्ही टेन्स टू 0 अँड डेल्टा वाय ऑल्सो टेन्स टू 0. ज्या अर्थी डेल्टा एक्स सोबत हे करस्पॉन्डिंग इन्क्रिमेंट्स म्हटलेले आहेत आपण, त्यामुळे डेल्टा एक्स जर 0 होत असेल तर राहिलेले तिन्ही इन्क्रिमेंट्स हे 0 होतील. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, सिन्स यू अँड व्ही आर द डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ एक्स, हे डिफरन्शिएबल फंक्शन्स किंवा डिफरन्शियल फंक्शन्स आहेत यू आणि व्ही. तर त्यामुळं बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण असं लिहू शकतो. पहा, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स म्हणजे du बाय dx. बरोबर आहे का? यू हा डिफरन्शिएबल फंक्शन आहे म्हणून लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, यू इज अ फंक्शन ऑफ एक्स म्हटलंय त्यामुळं डेल्टा यू बाय डेल्टा एक्स लिहिलं. आणि हे म्हणजे काय? बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह du बाय dx लिहिता येतं. इन द सेम वे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स, या व्ही इज ऑल्सो फंक्शन ऑफ एक्स, therefore limit delta x tends to 0 dv by dx can be written as dv by dx. ओके, तर या दोन्हीला मी इक्वेशन नंबर ए असं म्हणतोय या ठिकाणी. ओके, नाव गिवन दॅट y इज इक्वल टू यू प्लस व्ही, फॉर इट इज इक्वेशन नंबर 1. ओके, मग आता आपण आत्ता कन्सिडर केलंय की y मधला इन्क्रिमेंट डेल्टा वाय आहे, यू मध्ये डेल्टा यू इन्क्रिमेंट आहे, व्ही मध्ये डेल्टा व्ही इन्क्रिमेंट आहे. तर मी ते इन्क्रिमेंट्स या ठिकाणी ॲड करतोय प्रत्येक ठिकाणी. म्हणजे काय मला इक्वेशन मिळेल? पहा, वाय प्लस डेल्टा वाय इज इक्वल टू यू प्लस डेल्टा यू प्लस व्ही प्लस डेल्टा व्ही. अशा पद्धतीने इन्क्रिमेंट्स या ठिकाणी ॲड केलेले आहेत, त्याला इक्वेशन नंबर 2 असं म्हटलंय. नाव सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 फ्रॉम इक्वेशन नंबर 2. आता हे सबट्रॅक्शन घेतोय या ठिकाणी. पहा, सबट्रॅक्शन घेतल्यामुळं काय होईल तर वाय प्लस डेल्टा वाय मधून वाय कॅन्सल होईल म्हणजे डेल्टा वाय शिल्लक राहतो. त्याचबरोबर यू प्लस डेल्टा यू मधून यू कॅन्सल होईल म्हणजे डेल्टा यू शिल्लक राहतो. प्लस व्ही प्लस डेल्टा व्ही मधून व्ही कॅन्सल झाला म्हणजे डेल्टा व्ही. तर आन्सर काय येईल? डेल्टा वाय इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा व्ही. हे पहा इथं मिळालं हे सोल्युशन. आता पुढे आपल्याला या लिमिटच्या फॉर्ममध्ये एक कन्वर्ट करायचं आहे म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन यूज करता येईल. मग यासाठी आपल्याला वाय यू आणि व्ही हे फंक्शन्स ऑफ एक्स आहेत त्यामुळं
मी याला डेल्टा वाय इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा व्ही याला डिवाइड कशाने करतोय, या ठिकाणी डेल्टा एक्सने डिवाइड करतोय. लिहिलं इथे डिवायडिंग बोथ साइड्स बाय डेल्टा एक्स. मग जर डिवाइड केलं तर या ठिकाणी काय मिळेल, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स प्लस डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स मिळालं पहा. नाव आता पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या डेफिनेशनमध्ये इथे डेल्टा यू बाय डेल्टा एक्स किंवा डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स याच्या पुढे इथे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 असं दिसतंय. मग आपण या इक्वेशनसाठी लिमिट घेणं गरजेचं आहे. तर लिमिट कन्सिडर करूया. टेकिंग लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साइड्स. सो व्हॉट वी गेट, या प्रत्येकाच्या ठिकाणी आपण लिमिट कन्सिडर करूया. मग लिमिट कन्सिडर जर केला तर आपल्याला इथे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स मिळेल. म्हणजे या ठिकाणी हे आपल्याला मिळेल, म्हणजे आपल्याला डी यू बाय डी एक्स इथे पुटअप करता येईल. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स असा मिळेल. तर या ठिकाणी लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स म्हणजे आपल्याला डी यू बाय डी एक्स रिप्लेस करता येईल. त्याचबरोबर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स म्हणजे डी व्ही बाय डी एक्स पुटअप करता येईल. याचा अर्थ या इक्वेशनसाठी आर एच एसचा लिमिट जो आहे तो एक्झिस्ट होतोय, म्हणजे एल एच एसचा देखील लिमिट एक्झिस्ट होईल आणि एल एच एसचा लिमिट आपल्याला डी वाय बाय डी एक्स असा रिप्लेस करता येईल. ठीक आहे, आपण लिमिट कन्सिडर करूयात. पहा, लिमिट कन्सिडर केला तर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स प्लस डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स. मग या ठिकाणी लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स लिहिला इज इक्वल टू, इथे लिमिट या दोन फंक्शनसाठी ॲडिशन आहे इथे, तर पुन्हा इथे सेपरेट केलं लिमिट. ओके, तर सेपरेट केल्यानंतर आपल्याला फ्रॉम इक्वेशन ए आत्ता जे पाहिलं त्यावरून याच्यासाठी लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्ससाठी डी यू बाय डी एक्स आपल्याला रिप्लेस करता येईल आणि लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्ससाठी डी व्ही बाय डी एक्स पुटअप केलं. मग आता हे दोन्ही फ्रॉम इक्वेशन ए पुटअप केले आपण, बट लिमिट ऑफ धिस आर एच एस एक्झिस्ट होतं. मग म्हणून लिमिट ऑफ एल एच एस ऑल्सो एक्झिस्ट. मग लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स हा एक्झिस्ट होतोय. याचा अर्थ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स आपल्याला रिप्लेस करता येतं. म्हणून मी या ठिकाणी पुटअप करतोय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स प्लस डी व्ही बाय डी एक्स. अतिशय सोपा प्रूफ आहे, इझी आहे. फक्त स्मॉल इन्क्रीमेंट्स घ्यायचे आहेत आणि दिलेलं इक्वेशन वाय इक्वल टू यू प्लस व्ही घ्यायचं, त्यामध्ये स्मॉल इन्क्रीमेंट्स घेऊन त्यांची सबट्रॅक्शन करून डेल्टा एक्सने डिवाइड करायचं, लिमिट घ्यायचं आणि आपण डेफिनेशन्स वापरायच्या आहेत त्या. ठीक आहे मित्रांनो, याच पद्धतीनं थेरम नंबर 2 आपण पाहूयात. बघा, थेरम नंबर 2, if u and v are differential functions of x and y equal to u minus v, then dy by dx is equal to du by dx minus dv by dx. म्हणजे दोन फंक्शन्सचा सबट्रॅक्शन असेल तर इथे दोन डेरिव्हेटिव्हचा सबट्रॅक्शन आपण या ठिकाणी लिहू शकतो. पुन्हा सेम प्रूफ आहे. लेट डेल्टा यू डेल्टा व्ही अँड डेल्टा वाय बी दी स्मॉल इन्क्रीमेंट्स इन यू व्ही अँड वाय करस्पॉन्डिंग टू दी इन्क्रीमेंट डेल्टा एक्स इन एक्स. ठीक आहे, त्याचबरोबर आता डेल्टा एक्स जर 0 होत असेल तर अदर 3 इन्क्रीमेंट 0 होत आहेत. म्हणून ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा व्ही टेन्स टू 0 अँड डेल्टा वाय टेन्स टू 0. ठीक आहे, मग सिन्स यू अँड व्ही आर द डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ एक्स या ठिकाणी दिलेलं आहे, तर आपण हे डिफरन्शियल फंक्शन्स आहेत त्यामुळं डेफिनेशन या ठिकाणी यूज करू शकतो डिफरन्शियल ची. डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स अँड डी व्ही बाय डी एक्स म्हणजे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स. मग मित्रांनो, आता दिलेला आहे y इक्वल टू यू मायनस व्ही कन्सिडर केला, इक्वेशन 1 म्हटलं त्याला. त्याचबरोबर आपण हे जे इन्क्रीमेंट्स दिलेले आहेत ते या प्रत्येक करस्पॉन्डिंग फंक्शन्सला ॲड करूयात. म्हणजे काय येतं, वाय प्लस डेल्टा वाय यू प्लस डेल्टा यू
मायनस आहे मध्ये व्ही प्लस डेल्टा व्ही, मग इक्वेशन नंबर 2 म्हटलं. आता सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 मागच्या थेरममध्ये जसं केलं तसंच करतो. इथे या दोघांची सबट्रॅक्शन घेतोय म्हणजे वाय प्लस डेल्टा वाय मायनस वाय म्हणजे वाय वाय कॅन्सल होईल, यू प्लस डेल्टा यू मायनस यू म्हणजे यू यू कॅन्सल होईल. या ठिकाणी व्ही प्लस डेल्टा व्ही ओके मायनस व्ही ओके मायनस मायनस प्लस व्ही, इथे ऑलरेडी मायनस व्ही आहे म्हणजे मायनस व्ही आणि प्लस व्ही कॅन्सल होईल आणि हा मायनस डेल्टा व्ही येणार आहे म्हणजे डेल्टा वाय इक्वल टू डेल्टा यू मायनस डेल्टा व्ही आला पहा. मग हे डेल्टा वाय इक्वल टू डेल्टा यू मायनस डेल्टा व्ही, याला पुन्हा आपण डिवायडिंग बोथ साईड्स बाय डेल्टा एक्स करूया. डेल्टा एक्सनी जर डिवाइड केला दोन्ही साईडला तर आपल्याला काय मिळेल, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स मायनस डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स आला. आता इथे लिमिट घेणं गरजेचं आहे. मग टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0, दोन्हीकडे आपण लिमिट घेऊयात. दोन्हीकडे जर लिमिट कन्सिडर केला तर आपल्याला या ठिकाणी काय मिळेल पहा, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स मायनस डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स. पुन्हा हे सेपरेट करूयात लिमिट जर सेपरेट केले तर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स मायनस लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स आला पहा. मग आता विद्यार्थी मित्रांनो हे आत्ता आपण पाहिले प्रूव्ह केलंय की लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स म्हणजेच डी यू बाय डी एक्स आणि हे म्हणजे डी व्ही बाय डी एक्स, कारण यू आणि व्ही हे डिफरन्शियल फंक्शन्स आहेत. मग त्या ठिकाणी ते रिप्लेस करूयात म्हणजे काय येईल पहा, फ्रॉम इक्वेशन ए लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स मायनस डी व्ही बाय डी एक्स. मग आता हे आर एच एसचा लिमिट जर एक्झिस्ट होतोय म्हणजे हे एल एच एसचा पण लिमिट एक्झिस्ट होत असला पाहिजे, म्हणून याचा लिमिट एक्झिस्ट होतो असं मी लिहितोय. याचा अर्थ पहा, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स एक्झिस्ट होतो आणि त्याची व्हॅल्यू ही डी वाय बाय डी एक्स अशी आपण घेऊ शकतो. म्हणजेच आपल्याला जो थेरम पाहिजे किंवा जे स्टेटमेंट पाहिजे ते मिळालं या ठिकाणी. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स मायनस डी व्ही बाय डी एक्स. म्हणजे दोन फंक्शनचंही ॲडिशन असेल तर त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची ॲडिशन लिहिता येते. दोन फंक्शनचा सबट्रॅक्शन असेल तर त्या दोन फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा सबट्रॅक्शन आपल्याला या ठिकाणी लिहिता येतो. ठीक आहे मित्रांनो, तर याच पद्धतीनं मल्टिप्लिकेशन रूल आणि डिव्हिजन रूल, दोन फंक्शनचा मल्टिप्लिकेशन आणि दोन फंक्शनचा डिव्हिजन कशा पद्धतीनं आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात. बघा, हे दोन फर्स्ट रूल आणि सेकंड रूल हा आता प्रूव्ह केला आपण. हे थर्ड रूल वाय इक्वल टू यू इंटू व्ही असेल तर मगाशी मी एक्सप्लेन केलं हे की याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कसा काढायचा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू इंटू डी व्ही बाय डी एक्स म्हणजे फर्स्ट फंक्शन तसाच सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असं या ठिकाणी आपण लिहू शकतो. आणि जर डिव्हिजन असेल दोन फंक्शनचा तर आपण तो कसा लिहायचा, डिनॉमिनेटरचा जो फंक्शन आहे तो पहिल्यांदा लिहायचा आणि न्यूमिनेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमिनेटरचा फंक्शन ॲज इट इज डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटरचा फंक्शनचा स्क्वेअर एंड या ठिकाणी येणार. ठीक आहे मित्रांनो, हे रूल्स सगळे यूज करायचे आहेत आणि आपण जे स्टँडर्ड फंक्शनचे काही डेरिव्हेटिव्ज फाइंड आउट केलेत, प्रूव्ह केलेत, तर ते डेरिव्हेटिव्ज कन्सिडर करून आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत. पहिल्यांदा ते स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ज एकदा या ठिकाणी ओव्हरलुक करूया आपण. त्यामध्ये अल्जेब्रिक फंक्शन पाहिला, कॉन्स्टंट तर असेल समजा 2, 3, 5 वॉट एव्हर इट मे बी, कोणताही कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. एक्स रेस टू एन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. स्क्वेअर रूट ऑफ एक्स दिला असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स. 1/x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस 1/x स्क्वेअर. नेक्स्ट 1/x रेस टू एन जर दिला असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस n/x रेस टू एन प्लस 1.
नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन एक्स. नेक्स्ट टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी सेक स्क्वेअर एक्स येतो. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स येतो. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स अँड कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स कॉट एक्स येतो. थर्ड एक्सपोनेन्शियल फंक्शन्स या ठिकाणी ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स येतो. त्याचबरोबर ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ए येतो. फोर्थ लॉगॅरिथमिक फंक्शन्स यामध्ये लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x येतो आणि लॉग एक्स टू दी बेस ए जर असेल तर त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह येतो 1/x इंटू लॉग ए. ओके, असे हे स्टँडर्ड फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर रूल्स सगळे रूल्स आणि स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह हे यूज करून आपण या ठिकाणी एक्झाम्पल्स सॉल्व्ह करूयात. पहा क्वेश्चन डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल y इक्वल टू साइन एक्स प्लस लॉग एक्स घेतला. जर हे एक्झाम्पल आहे तर या ठिकाणी y इक्वल टू साइन एक्स प्लस लॉग एक्स याचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूयात. पहा कशा पद्धतीने करायचं. सोल्युशन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड्स. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेणं गरजेचं आहे. तर इथे साइन एक्स हा एक फंक्शन आहे, लॉग एक्स हा सेकंड फंक्शन आहे. तर दोन फंक्शन्सची या ठिकाणी ॲडिशन दिलेली आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा रूल या ठिकाणी आपण यूज करू शकतो. तर dy बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस लॉग एक्स. तर या ठिकाणी इथं सेपरेट डेरिव्हेटिव्ह लिहू शकतो आपण. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स, हा u आणि हा v अशा पद्धतीने. ठीक आहे. मग मित्रांनो आता रूल्स इथं यूज केला आपण रूल आणि या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्टली यूज करूयात. पहा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण आता पाहिलेला आहे. dy बाय डी एक्स इज इक्वल टू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स येतो 1/x. त्यामुळे इथं दोन्ही डेरिव्हेटिव्ह आपण पुटअप केलेले आहेत. तर आन्सर येतं dy बाय डी एक्स इज इक्वल टू कॉस एक्स प्लस 1/x. सेकंड एक्झाम्पल y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस टॅन एक्स मायनस एक्स क्यूब. या ठिकाणी 3 फंक्शन्स घेतलेत. पहा तर 3 फंक्शनमध्ये पहिल्या 2 फंक्शनची ॲडिशन आहे आणि तिसरा फंक्शन हा त्यातून सबट्रॅक्ट केलेला आहे. याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी आपण सेपरेट डिफरन्शिएशन घेऊ शकतो की डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. या ठिकाणी रूल यूज करून सोल्युशन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला आपण डिफरन्शिएशन घेऊया. म्हणजे काय येतं dy बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस टॅन एक्स मायनस एक्स क्यूब लिहिला. मग आता इथे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊया. तर dy बाय डी एक्स इज इक्वल टू या ठिकाणी डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स येतो मायनस डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. आता इथे 2 स्टँडर्ड फंक्शन्स आहेत. त्याचे डेरिव्हेटिव्ह आता फॉर्म्युल्यामध्ये आपण पाहिलंय. स्क्वेअर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2 रूट एक्स. ओके, dy बाय डी एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स प्लस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो सेक स्क्वेअर एक्स. ओके, बट इन लास्ट एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला इथं फॉर्म्युला यूज करावा लागेल एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह. मग एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. मग एन म्हणजे इथं 3 आहे. सो n is 3 as it is. x raised to n minus 1 म्हणजे 3 minus 1 म्हणजे 2. तर इथे आन्सर येतं 3x² आला. ओके, तर अशा पद्धतीनं दिलेल्या फंक्शनचा या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला. ठीक आहे मित्रांनो, पुढचं एक्झाम्पल स्टडी करूया आपण. या ठिकाणी पहा डिफरन्शिएट द फॉलोइंग with respect to x. y is equal to x raised to 5u into tan x. सोल्युशन पहा. आता या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला माहिती की इथे x raised to 5u याला
आपण फर्स्ट फंक्शन आणि tan x हा सेकंड फंक्शन, दोन फंक्शनचा या ठिकाणी प्रोडक्ट आहे. मग या ठिकाणी प्रोडक्ट रूल आपण डेरिव्हेटिव्हचा यूज करू शकतो. तर u इंटू व्ही असेल तर u ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस म्हणजे tan x चा डेरिव्हेटिव्ह प्लस x⁵ चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि tan x तसाच ठेवायचा. अशा पद्धतीनं हे लिहू शकतो. म्हणजे बघा dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ x⁵ इंटू tan x. मग आपल्याला रूल माहिती आहे d/dx ऑफ u इंटू व्ही इज इक्वल टू u इंटू dv/dx प्लस v इंटू du/dx. मग इथे u आणि v, u म्हणजे x⁵ आणि v म्हणजे tan x पुटअप करूयात. म्हणजे काय येईल dy/dx इज इक्वल टू x⁵ u ची व्हॅल्यू पुटअप केली. त्यानंतर v म्हणजे tan x दॅट इज d/dx ऑफ tan x प्लस v means tan x as it is and derivative of u means x⁵ आला पाहिजे d/dx ऑफ x⁵. ठीक आहे मित्रांनो, आता आपण याचे डेरिव्हेटिव्ह्ज कॅल्क्युलेट करूयात. डेरिव्हेटिव्ह्ज कॅल्क्युलेट करताना आपल्याला हा x⁵ ॲज इट इज ठेवावा लागेल आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह येतो sec²x. तर इथे आपण या ठिकाणी sec²x पुटअप करूया आणि tan x पुन्हा तसाच येईल आणि x⁵ चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला x⁻n चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. म्हणजे n(x⁻n−1) म्हणजेच 5 ॲज इट इज आणि x⁻n−1 म्हणजे 5-1 म्हणजे या ठिकाणी 4 येईल. सो 5x⁴ हा डेरिव्हेटिव्ह यापासून आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे बघा, मग dy/dx इज इक्वल टू x⁵ इंटू tan x चा डेरिव्हेटिव्ह sec²x येतो प्लस tan x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁵ आत्ता सांगितल्याप्रमाणे 5 इंटू x⁴ आला पहा. ठीक आहे, आता इथे हा प्रोडक्ट रूल यूज करून आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. त्याच पद्धतीनं आणखी एक एक्झाम्पल याच्यावर स्टडी करूयात आपण. डिफरेंशिएट फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. एक्झाम्पल नंबर 4 y इज इक्वल टू e⁻x इंटू log x. इथे फर्स्ट फंक्शन e⁻x आहे, सेकंड फंक्शन log x आहे. तर पुन्हा इथे या ठिकाणी प्रोडक्ट रूल आपण यूज करूयात. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड्स. सो व्हॉट वी गेट dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ e⁻x इंटू log x. मग प्रोडक्ट रूल जो आहे तो d/dx ऑफ u इंटू व्ही असेल तर u इंटू dv/dx प्लस v इंटू du/dx येतो. ओके, मग आता इथे या ठिकाणी u म्हणजे मित्रांनो e⁻x आहे, v म्हणजे log x आहे. ते पुटअप करूयात. तर आपल्याला काय मिळेल dy/dx इज इक्वल टू e⁻x म्हणजे u पुटअप केला पहा dv/dx. सो d/dx ऑफ log x प्लस v म्हणजे log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x. आता आपल्याला माहिती आहे की log x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1/x आणि e⁻x असा फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल, त्याचा डेरिव्हेटिव्ह तोच येतो म्हणजे e⁻x. मग आपण आन्सर या ठिकाणी लिहूयात. सो dy/dx इज इक्वल टू e⁻x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1/x प्लस log x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x इज e⁻x. अतिशय सोपी एक्झाम्पल्स आहेत. अशा पद्धतीनं आपण ही मल्टिप्लिकेशन दोन फंक्शनचा जर दिला असेल तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवू शकतो. ठीक आहे, आणखी याच्यावर जर दोन फंक्शनचा डिव्हिजन जर दिला असेल तर आपण कशा पद्धतीने एक्झाम्पल सोडवू शकतो ते पहा. एक्झाम्पल नंबर 5 डिफरेंशिएट y इज इक्वल टू x² प्लस 3 अपॉन x² मायनस 5 with respect to x. Solution: differentiate with respect to x on both sides. दोन्ही साइडला आपण डिफरेंशिएशन घेऊया. म्हणजे काय येईल dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ x² प्लस 3 अपॉन x² मायनस 5. आता इथे आपल्याला माहिती दोन फंक्शनचा जर डिव्हिजन असेल तर रूल काय आहे. पहिल्यांदा डिनॉमिनेटरचा फंक्शन ॲज इट इज आपण पुटअप करू शकतो आणि त्याचबरोबर न्यूमरेटरचा जो फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मायनस न्यूमरेटरचा फंक्शन ॲज इट इज
आणि त्याच नंतर मल्टिप्लिकेशनमध्ये डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटरचा फंक्शनचा स्क्वेअर येतो. मग इथे यू म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 3 घेऊया आणि व्ही म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि याच्यामध्ये पुटअप करूयात. म्हणजे काय येईल पहा, dy बाय डी एक्स इज इक्वल टू, पहा यू मीन्स या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 3 आणि व्ही म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 5 पुटअप करतोय. आपल्याला मिळेल व्ही इज नथिंग बट एक्स स्क्वेअर मायनस 5, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्युमेरेटर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 3 मायनस न्युमेरेटर ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर मायनस 5 आहे त्याचा स्क्वेअर लिहिला पहा. ठीक आहे. मग आता मित्रांनो हे सिम्प्लिफाय करूयात. सिम्प्लिफाय करताना या ठिकाणी आपल्याला माहिती की इथे एक्स स्क्वेअर प्लस 3 असे दोन फंक्शन्स आहेत, त्यांचा डेरिव्हेटिव्ह जर काढायचा झाला तर आपल्याला माहिती दोन्हीचा डेरिव्हेटिव्ह सेपरेटली आपल्याला लिहू शकतो आपण. इथे दोन फंक्शनचा सबट्रॅक्शन आहे, तिथे देखील आपण डेरिव्हेटिव्ह सबट्रॅक्शन या ठिकाणी लिहू शकतो. आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह जर काढायचा असेल तर एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करायचा म्हणजे एन एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे 2 फ्रंटला येणार 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1 म्हणजे 1 येईल म्हणजे फक्त एक्स येतो. सो 2x एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो. तर अशा पद्धतीनं एक्स स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आला, 3 हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे 3चा डेरिव्हेटिव्ह येतो 0 मायनस ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 3 तसाच ठेवला, पुन्हा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आला, मायनस 5 आहे तर इथे मायनसला मायनस पण 5चा डेरिव्हेटिव्ह येतो 0 म्हणून 0 लिहिलं पहा अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे सिम्प्लिफाय करूयात. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल पहा, 2x ने इथे मल्टिप्लाय केला तर 2x क्यूब येतो मायनस 2x इंटू मायनस 5 म्हणजे मायनस 10x येतो. पुढे झिरोच आहे आणि नंतर मायनस 2x ने याला मल्टिप्लाय करा मायनस 2x इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे मायनस 2x क्यूब आला, मायनस 2x इंटू 3 म्हणजे मायनस 6x येतो. सो आता इथून या ठिकाणी जर न्यूमरेटर आपण ऑब्झर्व केला तर तिथे 2x क्यूब आणि हा 2x क्यूब हे दोन्ही कॅन्सल होतात तर मायनस 10x आणि मायनस 6x म्हणजे मायनस 16x येतो. सो dy बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 16x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर आला पहा. दिस इज दी डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन. अशा पद्धतीनं यू अपॉन व्ही असं जर फंक्शन असेल म्हणजे दोन फंक्शनचा डिव्हिजन जर दिला असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह हे या पद्धतीनं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणखी एक यासारखंच एक्झाम्पल स्टडी करूयात. डिफरन्शिएट y इज इक्वल टू log x अपॉन एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू x. Solution: differentiate with respect to x on both sides for this function. So what we get, dy by dx is equal to d by dx of log x upon x cube. पुन्हा फॉर्म्युला आपण लिहिला या ठिकाणी d by dx of u upon v असेल तर कसं लिहिता येतं, v du by dx मायनस u dv by dx लिहिता येतं अपॉन v स्क्वेअर. आता हा याच्यामध्ये u म्हणजे log x आणि v म्हणजे एक्स क्यूब पुटअप करूयात. मग काय येईल पहा, dy by dx इज इक्वल टू एक्स क्यूब ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x मायनस log x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब अपॉन एक्स क्यूबचा स्क्वेअर, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आहे म्हणून एक्स क्यूबचा स्क्वेअर लिहिला पहा. आता आपल्याला हे डेरिव्हेटिव्ह लिहायचे आहेत तर log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स येतो आणि एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. तर एन एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे 3 लिहायचं आणि एक्स रेस टू 3 मायनस 1 म्हणजे एक्स स्क्वेअर येतो. सो 3x स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह येतो. मग या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला मिळेल एक्स क्यूब ॲज इट इज इंटू 1 अपॉन एक्स मायनस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस इज 3x स्क्वेअर
अपॉन एक्स क्यूबचा स्क्वेअर आहे म्हणजे 3 × 2 6 एक्स रेज टू 6 येतो. तर अशा पद्धतीनं इथून एक्स क्यूबमधून एक्स कॅन्सल होऊ शकतो. तर आन्सर कशा पद्धतीने लिहिता येईल पहा. एक्स स्क्वेअर इथून एक्स क्यूबमधून एक्स कॅन्सल झाला म्हणजे एक्स स्क्वेअर आला मायनस लॉग एक्स इंटू 3x स्क्वेअर ॲज इट इज अपॉन एक्स रेज टू 6. मग या दोघांमधून एक्स स्क्वेअर कॉमन घेऊ शकतो आपण. तर एक्स स्क्वेअर कॉमन घेतला ब्रॅकेटमध्ये येतो 1 मायनस इथे 3 आहे 3 लॉग एक्स अपॉन एक्स रेज टू 6 ॲज इट इज. त्यानंतर एक्स स्क्वेअर हा एक्स रेज टू 6 मधून जर कॅन्सल झाला तर इथे एक्स रेज टू 4 येतो म्हणजे आन्सर काय येतं पहा. dy बाय dx इज इक्वल टू 1 मायनस 3 लॉग एक्स अपॉन एक्स रेज टू 4 आला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण रूल्स ऑफ डिफरन्शिएशन हे स्टडी केलेले आहेत. त्यातले 2 रूल्स आपण प्रूव्ह केलेले आहेत. त्याचबरोबर u मायनस व्ही u प्लस व्ही म्हणजे 2 फंक्शन्सची ॲडिशन सबट्रॅक्शन नंतर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन असेल तर कशा पद्धतीनं त्याचे डेरिव्हेटिव्ह्ज काढायचे आहेत, कसे रूल्स अप्लाय करायचे आहेत याच्यावरची एक्झाम्पल्स देखील आपण सोडवलेली आहेत. तर ही सगळी एक्झाम्पल्स स्टडी करा आणि यानंतर आपण याच्यासारखी टेक्स्टबुकमधली आणखी एक्झाम्पल्स हे सॉल्व करा. ओके, थँक्यू.